हा लगा वजन आहे की लगा तुझं खाते पिते घरचायस लगा तू मी खाते पिते करताय हा आणि तू काय भीक मागून खातोय का? ए भीक मागून लगा काय लगा चांगलं बोल केला का एक तर तुझ्यासाठी मदत करायची एवढी येतो तुला सोडायला भीक मागून आम्हीच खातोय बी आणखी अहो तुम्ही पण घरी खात जावा असं म्हणायचंय मला. हा, तब्येत करा पैलवान गत व्हा सायकल जोरात पळवा. पळू हा. चला आले जवळ आले तर लांब काय करताय काय खाली उतर झालं काय? काय सुद्धा झालेलं नाही सायकल का लावली? ऐ, वजिऱ्या तो डबा ती सायकल तू आणि ती तुझी गल्ली तिकडे जावा तुम्ही बघा काय करायची ती अहो, मला कुठं सायकल येते? मला सायकल येत असते ते तुमच्या मागे लागला असतो का? सायकल घे आणि तिकडे ती पेटव माझी जरी सायकल असली तरी किती का धागा ओलडून आलो गिर तरी अजून तुझी गल्ली येत्या तीच की त्या गावातल्या त्या गल्लीत जायचं आहे. अरे तू काय व्याकरण तज्ञ झालास का काय त्या गल्लीत त्या गावात इथं पोटात कावळं वरडून मेला असतील कावळं राजा भाऊ अहो तिथे तुम्हाला जेवण देतं की हाडकं तिथं हाडकं. हडक किशात आहे का पैसे तुझ्या आपण कांगाला ऑलरेडी अहो ज्यांच्यात जाणार आहे की नाही त्यांच्यात हाडकंच आहे ती आणि तुम्ही पण हाडकं खाल्ली तिथं एकदा सोडून 2-3 वेळा. 2-3 वेळा होय आयलं मग मला कसं काय ध्यानात नाही अहो तिथे गेलं की तुमच्या ध्यानात येतंय बरोबर. तुमचं पाय दुखते का? मी पाय दाबतो पण चला इथं जवळ आले व राजा भाऊ तसं करू नका. मला सायकल चालवायचं असते तुमच्या मागे लागलो नसतो मी. हात पण दाबतो. चला चला उठा उठा उठा. यो पाय राहिला बरं हे पण पाय दाबतो. चला अजून काय दाबायचं आहे? गाळा दाबू का? गाळा गाळा. नको नको चल चला अहो इथं जायचं आपल्याला. हिला का कायम तू काहीतरी दुसरी शपथ घातलेली आहेस काय ना काहीतरी केलेलं त्यामुळे तुम्हाला नाही म्हणून वाटत ना बरं चला चालत जाऊया वाटलं दमला असलं तर चालत चालत जाऊया चला. चल अरे पळ बांगडं काढत घ्यायची मेरा उतर खाली काय झालं? तू नक्की मला गल्लीत न्यायचं विचार आहे का तुझं दिलेलं न्यायचं विचार आहे अहो दिल्लीला लय लांब आहे सायकलीन कशाला नेईन तुम्हाला? मी तुम्हाला दिल्लीला विमानानं नेणार. अहो इथं पुढे जायचंय गल्ली. हाय का खिशात पैसे आहेत का इमानानं दिलेलं न्यायला आता मग काय म्हटलं इथं गल्लीत पुढं जायचं आहे अजून येते का गल्ली तुझी अहो ही काय पुढेच गल्ली आली. चला मी टाकाल तू मागणं. चला जरा जाऊ चला. ढकलू का? अरे थांब की. उतरून दे मला हा, ढकल आता काय राव तुमच्या अंगात जीवच नाही एवढा चढ चढला नाही तुम्हाला. तुझ्यासारखं ना आम्ही खात्या पितं अहो खावा की मग तुमच्या तोंडाला कोणी हात लावला मी खायला अंडी मिठी मटन मटन दे की काहीतरी मग देतो की का सुट्टी देते दावा. दमलो राव मी पण सायकल चालवून चालवून. कोण दमलं अहो तुम्ही पण दमला व. काय जरा जिबला हाडबीड आहे का नाही हा? लका वजिऱ्या हा. मला हे रस्ता ओळखीच वाटतोय रे आणि ही गावी ओळखीच वाटतोय नक्की ह्या गावात पाहुणं कोण आहे रे तुझं पाहुणं अहो पाहुण्याचं घर इथं जवळ आलंय. पाहुण्याचं घर बघितलं का नाही की तुमची डोक्याची ट्यूब बराबर पिटते बघा. वा म्हणजे माझ्या चक्कीत जाळ होणार अहो तुमचं आवडतं पाहुणं आहे ते. आवडतं आईच्या गावात म्हणजे आवडतं पाहुणं नक्की आहे ते कोण बघूया बघूया चला इथं जवळ झालंय घर. पाहुणं लगा जिगड असणार आहे मग खाया प्यायला एकदम ओके म्हणजे हा? वळवा इकडे पाहुण्याचं घर आले. चल 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 उतरू खाली उतरा 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 थांबा. पाहुणं म्हणणार मी सायकल चालवून घेऊन आलो आहे की नाही. हो तेच की ते घ्यायला चला बाय. लोकं इथं. चला की पाहुणे घरी जायचं आहे. ढंटडन ओळखलं का पाहुण्याचं घर? अरे हे तुझं पाहुणं आहे तुम्ही हे तुझं पाहुणं आहे तुम्ही अहो माझं म्हणजे लक्याचं मामाचं घर ओळखलं नाही मी. आता लक्याचं मामा ते आपला मामा. ए आपला मामा लोकांचं अरे तुझं काय बुद्धी फिरली मी इथं तुला कळत नव्हतं मी इथं आपण भांडी घातलेली इकडं आपण गोटा झाडला होता तिथं मामाचा आपण मार खाल्ला होता इकडं आपण असं पळत गेलो होतो तुला नका का नाही
जा तू खाली बसा सांगतो तुम्हाला. काय खाली? खाली बस. देवा शांत हो, देवा शांत हो, असं तापू नकोस. झालं का शांत? जस्ट कूल. तुम्ही का लोड घेताय? मी आहे की. लगा वजीर कसं लगा इकडं आणलंस? नाही ते काहीतरी मागली चट लावून घ्यायची परत आपण मारपीर खायचो लगा इकडं. का बघा सायकल तुमच्या ताब्यात आहे. काही लिचाड लागलंच तर सायकल वळवायची आणि कल्टी मारायची. अरे मामा शाना माणूस आहे का? लगा तुला चोप चोप मार पजा मारेल की रे. अहो मामापेक्षा मी 10 पट हुशार आहे. अध्यक्ष आहे मी, विसरला का काय? अध्यक्ष बेकारी अध्यक्ष आहे का? खिशात काय दाम आहे खिशात? हं. तुम्ही लोड घेऊ नका. ते डबा इकडे द्या. त्या बाई इकडे द्या. मी इथं थांबणार बरं का? मी आधी येत नसतो, मी आता थांबतोय तुला. अरे निघते पिशवी. दमाने इधर तेच थांबा. सायकल वळवून ठेवा. मी असा गेलो आणि असा आलो. तू असा जा, फक्त बिना माल खाता या असाच ये. जा. वय 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 थांबा इथं. सायकल वळवून ठेवा लगेच आलंच. वजीर व्यवस्थित बघ ना, इथंच थांबतो. घरातली फरशी सारी पुसली. काय रे बायको मला काय काय करायला आवडेल काय सांगता येत नाही. असू दे आता काय दिवाळीच आहे केलं पाहिजे. मामा ओ मामा आहे का नाही घरात? बाहेर जातो. अध्यक्ष हा तुम्ही लग्न नाही का आता? अवलक्कनचं पाठ बिघडले. सकाळपासूनच तर जाण काढायला लागलाय बघा. काय सांगताय? होय होय ही जरा तुमची दिवाळी आणि आम्हाला जाऊ द्या. बर लेगवाल्याला बी आणलंय वे. होय होय बर 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 अध्यक्ष आता तुमचा चहा पाणी केला असता पण काय झाले तुमच्या मामीनं बघा सकाळ झालं फरशी पुसून ती काढली आणि ती वली झाली. आज उग तुम्ही आला म्हणजे घसरून पडचाल. नक ना मामा चहा पायाने काही नक. अहो चहा पायाने नाही आणि ती दिवाळीचा फराळ खाऊन तो नुसतं किटलंय बघा. नक्की नक्की वाटायला लागले आता. माझं तर काय सांगू तुम्हाला 3-4 दिवस झालं गोड खाऊन ही सगळं तोंड आल्यागत झालं या. काय म्हणजे खराट खावडतंय म्हणा की. आता कसं मामा अनेक नाही उद्या जुळणी केली याची आणि याची पण येणारच की. मला तर आता यावंच लागणार की ताईचा डबा पुच केला पाहिजे का नाही तिला. होय होय बराबर आहे. मग उद्या या तुम्ही आम्ही जुळणी करतो या पण 100%. आणि तुम्ही नाही म्हटलं मी नक्कीच करणार व याची सोय वाढायचं आणि खायचं. कसं मामी ऐकल जाऊ का? या तुम्ही बरं का? नक्की तू द्या. वर येऊ का? बर 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 या बरं का नक्की? हो, नक्की नक्की नक्की. हा पण हाय तर बरं या बरं का? वाट बघतोय मी. हा टाटा. वजिऱ्या हा. लोक तू बिना मार खाता आलास की रे. आम्हाला काय झालं? अरे तुला हात मिळवायचा होता लोक तू आत्ता खरा अध्यक्ष शोभलास बघ. आम्हाला कायच अध्यक्ष तर तुम्हालाच पटत नाही माझं काय. बर चल चल चल. चला चला कसं काय पण मामा उद्या पार्टीला येणार आहे आपल्याकडे. चला जुळणी करायची आपल्याला. आपल्याला पार्टीला अरे कशाला बोलवलं तू? तो का त्याला चल माझ्या बरोबर. तेच केलंस मी तिथं जाऊन आणखी गुलगुल बोलून. आव ऐकून तर घ्या की.
नको मला. अहो थांबा की. तू काय सांगू नकोस मला. गप तू चालायची. अहो गमत आहे म्हणून ती सांगतो गंमत तुम्हाला. बिंमत मला ऐकायचीच नाही. आता होय होय भांडी पण घासीत नाही ती. गोट तरी कुठं लोटला या. होय होय ए लका उजऱ्या. हा अरे लका पिंक आहे पिंक ही पुढे. जाऊ दे ताडा जाऊ दे, थांबू नको. तर अरे पण तिथे दारू. अरे जमा ये इकडे कुठं बोंबला आलाय. आलोय हनुमंतरावच्यात. ही नाव कुठं तर ऐकलं म्हणे वाटतंय र. आमच्या गावात ही तर माझं पप्पांचं नाव आहे र. काय माझं बारसं जेवायला होतास का काय. बाच बारच जेव्हा म्हणजे काय मला काय माहित आहे तेव्हा. आता नाव घेतलं सगळं कसं सांगायचं. नीट म्हणायचं ना तुझ्या पप्पाकडे आलो होतो म्हणून तुमच्याच घरी आलो होतो. पप्पाकडे आव जाव कराय मी काय जाऊ विचारता. ए वजरा तू सांग नाही तर आमचं भांडण होईल बरं का. तू सांग वजा मला काय झालं. अगं ऐकून घे. लकेनं आम्हाला सांगितलं दिवाळीचा फराळ तुमच्या घरी पोच करा म्हणून. आम्ही पोच करा आली. पोच केला ना तर मागे निघाली. उगा वाद घालू नका जाता जाता. असं वय. बर मग चहा पाणीला चला. नाही नाही चाम्या सोडून दिला या. पाणी आम्हाला तुमच्या गावाने पचतच नाही. लोक आम्हाला काय आम्हाला जाऊ दे. सायकलून लांब जायचं आहे आम्हाला. आणि ह्याला रात्र झाली की दिसत नाही परत. सायकल वर ना. आता गो बया कधी जायचं आणि घरी. आता तुझ्या घरात आम्ही श्रीमंत नाही गाडीने डुर 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 करायला. आम्ही आहे सायकलीवर जातो आम्ही. चल क्या रे वजा ऐक माझं. चल पाणी बिनी तर पे चहा करते. अगं नको लय येळी होईल. आधी दुपार झालंय आम्हाला. केव्हा पोचायचो आम्ही. अंधार पडलं म्हणजे ह्याला दिसत नाही आणखी रात्रीच. अरे चला तर. नको नको ए चल काय बाबा. बाबा सायकल चल. आपल्याला लांब जायचं आहे. ए जा तुला कोण बोलते? ए हेड नीट जा रे. ए जा ए तुला कोण बोलते? ए जा. सारवणी संडास मध्ये कधी पण जावा. लाईनची लाईन लागते. माणसाने घरात बांधा संडास काय होते कोणाच ठाव. आमच्या सरकारची अपदाय नाही. आणि सरपंचाला बोंबलून किती वेळा सांगितले संडास आधुनिक वाढवा म्हणून. असं इमर्जन्सीला कुठं जायचं माणसानं. कुठे चाललास माळाला गाय. मी सांगणार सरपंच चला. ए जा सांग सरपंचाला. सरपंचाला सांगणार आहे. आता जायला आलं शात आलं. कोण नाही ना. लय आज जाऊ नको वजीर बस इथंच. आता जरा बरं वाटायला लागलं. कवाची काय पोट फुगलं होतं. खरं तर त्या संडासपेक्षा हे मळानच बरं वाटते. मोकळा मोकळा हवेत आणि भारी वाटते. उलटच त्या संडासमध्ये कोंडून ठेवलं वाटते. पोटच सापत नाही आता. आज लगेच मामा येणार असूल. काल त्याला आपण तोंडावर पण सांगितले उद्या पार्टी आहे या म्हणून. आपल्याकडे ₹1 सुकून नाही खिशात. मामाला पार्टी कुठली द्यायची. सोन्याकडे कोंबडी मागूया. ह्याला सोन्या कुठला दिसते तेव्हा. मागल्या वेळेस चुरून आणली होती कोंबडी. पक्का सोल्यागत आपल्याला सोडलं होते ना. ते नाही देणार. काय करूया. लगा सोन्याचा आपण मेलेल्या कोंबड्या टाकते सकाळ सकाळी बाहेर. मेलेल्या कोंबड्याचा गोळा करून आणूया की. आईला पण कुत्री पोचायच्या अगोदर म्हणजे तुला पोचलं पाहिजे. नाही तर तुझ्या वाटणीला कोंबड्याची पकच येतील. होय होय आता घरला जातच नाही. डायरेक्ट तिकडेच जातो आणि मेलेल्या कोंबड्या खावते तेवढ्या आणतो. डायरेक्ट पोल्ट्रीच गाठतो सोन्याची. नाही ते अवघड होईल. मामा आलं तर काय पार्टी द्यायची त्याला. त्याच्या आईला टायवणी साठला. घरला जाऊन कापड बदलली असती पण परत एक पण कोंबडी खावायची नाही.
यावं आपलं जाऊन ताईची गाठ घेऊन डबा देऊन ताईला फोन करावा. हॅलो. हा ताई. हा निघालोय. हा येतोय लगेचच. हा पण ऐक की नाही मी काय म्हणतोय माझा काही स्वयंपाक बनवू नको. पिंकी फक्त जेवल तुझ्यापाशी. हा माझं जेवणाला बाहेर नियोजन झालंय. मी तिकडं जेवायला जाईन. थांब आलोच. हा पिंकी एकटी जेवणार आहे. हा ठेवू का. हा ह्या पोरीचं तर कधी उरकत नाही लवकर. पिंकी चल बरं ते डबा घेऊन ये फराळाचा. किती वेळ लावलायस. बस टन वाजलो मटन शिजलं. टन वाजलं मटन शिजलं. हाडानं दुखती या दाड सजनी रस वाढ ग. ए राजा हो तिकडे कुठे लाडाला आलेस. अरे सोन्या अरे हातात काय ताटली बिटली नाही जेव्हा येणार नाहीस मी. फाटली हा? जेवायला. हा अरे काय पार्टीच नियोजन आहे काय. अरे पार्टीच नियोजन आहे की वजरान दिलं पार्टी. सगळ्या गावाला आवाज न दिलोय पण तुला आवाज न दिलं नाही बे. वजानं हा सगळ्यासनी आमंत्रण दिलं. सगळ्याच सांगितलं या मला नाही सांगितलं. लोक म्हणजे वजीर माझा कट्टर जोडीदार आहे. या राजाला सांगितलं पण सोन्याला सांगितलं नाही. बघ कसं आहे माझी पावर. लोक सोन्या एवढ्या जवळ असून सुद्धा सोन्याला सांगितलं नाही. सोन्या तुला कोणी सांगितलं नाही लागा. नाही नव्हतं सांगितलं. नाही तर खरंच नाही ना सांगितलं. अरे खरंच नाही सांगितलं. जाऊ दे नाही सांगितलं पण नाही सांगितलं तीच चांगलं. खरंच नाही ना सांगितलं. अरे नाही सांगितलं तर एवढं का तंतन करतोस मग. आवाजाला काल नेलं काय ना त्याला तर माझी गेमच केली. त्याला दाऊ पण राजा हा तिने एवढं पैसे आणलं कुठनं रे. पहिलं लोक तिने पैसेच काय जुगाड लावलंय मला माहित नाही. पण तिने 5-7 कोंबडे आणले द्या आणि मोठे असं का नाही पातेल भरून रस्सा करायचा या. 5-7 कोंबड्या. हो 2.5 किलोची कोंबडे आणखी मोठ्या. आवाजानं पोल्ट्री नंतर गायब केलं नसतील ना. मला जाऊन कोंबड्या मोजल्या पाहिजेत. सोन्या जाऊ दे सोन्यानं उजरा फक्त काय करायचं आपलं काम काय फक्त रस्सा वाढायचा. पिंकू तू आता एक काम कर. इथंच तर ताईचं घर आहे बघ. ह्या रस्त्यानं सरळ 4 पावलावर जातो. मी जरा पोरांच्याकडे जाऊन येतो लगेच. कधी येणार. लगेच येणार माघारी. तू घरी तर जा. लवकर या. लगेच आलो. अध्यक्षाला फोन करावा नेमकी कुठं आहे ती बघावं नाही तर सगळं गाव फिरत बसायचो मी. हॅलो अध्यक्ष कुठं आहे तुम्ही. आता तुम्ही सांगितलं सगळं घरी ताईच्या घरी डबा बिबा देऊन आता बघा रस्त्यावर आलो. कुणीकडे यायचं. हा तिथनं उजव्या बाजूला का. हा लक्षात आलं. आलोच 5 मिनिटात आलो. हा वजिरा अरे जरा कांदा सुरू लाग की मला. कोण तू कांद हा ती नव कोंबड्या कुणी आणल्या. कोंबड्या तू कांदा लिंबू कोथमीर कुणी आणले. तू त्याल कुणाच्या पैशाचं. अरे तुझ्याच की. तू कशाला आला इथे. मी कशाला म्हणजे खायला आलोय मी इथं. फुकाट खायचं नाही
काम करायचं इथं आणि मग खाऊन जायचं. गप आणि सोलती कांदे. काय लोकांच्या गुन्ह्यात काय कळून झाले आज काय भजा आले का काय करू. आज मी नुसतं स्वागत करणार आहे नारायणचं आणि त्यांच्या नाडेली असतो वर खायला घालणार आहे. 10 कोंबड्या तर 10 कोंबड्या. 10 कोंबड्या वाटलं तर तू 2 कोंबड्या खा. लगा या कोंबड्यांच्या जागी ह्यालाच कापलं असतं तर बरं झालं असतं. काय म्हणा काय नाही 1 नंबर 10 कोंबड्या आणले त्यास 1 नंबर. मग अध्यक्षाची पार्टी आहे आयरा करायची नाही. आणि तिला काय कुठे लक गेलंय सामान आणायला. तूच पाठवू लागतील त्याला. अरे मग आता मी जाऊ का आणायला सामान हे तू कोण करायचं. काय कमी पडलंय तुला इथं. काय नुसता खळ लावला या काय ते माणसं आता येते रे कवाशी जायचे. अध्यक्ष याच्या खिशात नाही द्या म्हणून अध्यक्ष सांग. राजभाऊ अजून चालणार रे. अहो काय करताय एवढा उशीर. अध्यक्ष अजून चालणार जरा मदत करू लागेल नाही. आणि एवढा धूर का केलाय काय बी घाला येत नाही तुम्हाला. एका झाडाचा चाडवा करेन. अध्यक्ष का मला होतीस रे आणि कुठे चाडवा केलं होतस. कवायला सांगितलं होतं आत्ता लावली होतं. काय हवं ते खालची तुला जागा सुद्धा लहान देणार नाही तुला. घालतू की एवढं घाल तिकडे. जाता घालता 10 कोंबड्या दिल्या त्या. तोंड बंद कर नावर हात चालव. नाही ती जरा बाहून आवर आवर. जाळ फुकी काय लागलं की जाळ चांगला लागला. होय मी लिंबू कापतो जातो. प्रथम थांब तुला एक दाखव इकडे. हे बघ आई शपथ कडवा. राजभाऊ ओय 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 ओय. पिचकारा पिचकारा. घे 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 घे. काय चाललंय काय काय चाललंय. ती बघ तू शिजलंय का. बघताय काय उष्ट करताय. ना ना अध्यक्ष ध्यान ठेवूनच आहे आपल्या. तर काय ठेवा 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 वस्तू ठेवली पाहिजे. आणलं का पाणी. आणलं आणलं. आलं का वर इकडं केलं का काय सोय आहे. या भाऊ काय हे वास सुटलाय बिस्कुट वाढीत सगळ्या तुझ्या ह्या पार्टीचा. काय सांगताय. लोक सगळीला वासावर येतील इकडं आता. अहो येऊ दे किती पण चांगले 10 कोंबड्या कापले 10. बसा बसा बसा. बर बस. अरे राज काय अहो भाऊ ते काय राहिलंय बघतोय आता काय. होय. किरकोळ किरकोळ. कोण अजून आले नाही ते कोण होय. येणार की आता तुम्ही आलाय म्हटलं येणार की बाकी. बर 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 बर. हॅलो ये पण आलाय. ये तुम्ही तुमची न्यूज आहे म्हटलं येणार की. बस 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 आता जेवायलाच बसायचं. अध्यक्ष अहो घेऊ एक जेवाय भूका लागले ते. अहो भूक लागले ते. अरे जरा कड काढ. अरे 10 कोंबड्या याच्यासाठी कापली ती अजून यायचंय ती त्यांचीच वाट बघतोय मी. कोण येणार आहे. कोण येणार आहे. अरे तुझ्यासाठी तर सरप्राईज आहे सरप्राईज. होय बरोबर. तर वितीरी जाता. राम राम अध्यक्ष. मामा आला तुम्ही. आयुष्यमान भाऊ काय पाया पडायची काय गरज आहे. काय जाम बेत केलेला दिसतोय. खमंग वास रस्त्यापर्यंत सुटलाय बघ. तुमच्यासाठी मामा. बेस्ट बेस्ट बेस्ट. चला या बसा आता जेवायलाच बसायचं बघा. बसूया बसूया. बसा बसा. राजा भाऊ मामाला कोणी बोलवली. अरे काल दिवाळी द्यायला गेलो नव्हतो मी तवा याचापर्यंत सांगितलं या. होय अध्यक्षाचं एवढं कसं प्रेम होतं चाललंय आमचं मामा. 10 कोंबड्या कापल्या त्या आपल्यासाठी एक बी कापायचं नाही. तू काही कान काय करणार आहे काय माहित नाही लागा मला. मला तीच वाटतंय. बघू आता काय होईल तुम्ही. चला घ्या जेवायला मामा आली ते आता. होय होय मामा आता जेवाय बसते बरं का. बसूया जेवायला. होय अध्यक्ष जरा इकडे. हो मामा. हो आणलं तुम्ही. मी कशाला आणले. पार्टी तुमची तुम्ही करणार होता. अहो मला वाटलं तुम्ही आण चालला म्हणून मी आणलं नाही. काय अध्यक्ष
आता असं लाकडी आहे तुमचा बादचा आहे आणखी त्याच्यासमोर कसं घ्यायचं कायला म्हटलं मी आणलं नसतं का जाताना दिसत काय काळजी करता लेव लेव काय जाऊन पिया असू द्या चला हा? जेव, जेवायला. जेव. हो राजा भाऊ हो. बसाई थांब. बसलो ना सगळे हा बसलोय हो अच्छा. चल वाळ्या सोडत करूया वय वय मामा हा आणा पिते इकडे ते नव मामाला परत दिल्या परत वय वय परात जाईल नाही मामा कुस करणं खायचं बरं का ढिल्ला पडायचं नाही काय कट वाढू नको वय बर बर जरा हलवून वाढ हलवून मला पीस पीस वाढतो जरा हा. पीस वाढ. मोठं मोठं पीस वाढ मामाला वय वय हा लक्या बाबा तुझ बर का वाढ बर का सगळ्याच आता मी केलं का नाही मटा बिटा सगळं हा? नको कट नको बर 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 आ, वाढ मा आम्हाला जास्त नको कट वाढ कट एक पळीभर गांजण झालं पाहिजे लाईन हा. लाजायचं नाही मामा हा. बाया इकडे चाल. एक नंबर एकदा बिस्कुट वाडीचा रस्सा खाऊ दे की मग आम्हाला का वय वय हं? वय कट वाढलायस का हा तर का नाही बी बस हं. बर 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 लागले मागा लगी होय आणि मला जर थोडंच वाढ लकन जरा वेळेस कमीच वाढ नाश्ता केलाय मी वाय सकाळी बर 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 चालतं. पाहुण्या पंक्तीला बसल्यावर भरपूर घ्या नाही, घेतो पण तरी बी नाश्ता खाल्लाय हो सकाळी वाढलं कन बरोबर पाहुणेच वय वय हं, बस 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 वाढ वाढला क्या नका पोरानो बस केलं अध्यक्षाची पार्टी आहे हो हो अध्यक्षाची आहे म्हणूनच आलो खावा की भाऊ चांगला कोपरा पण उघडायला पाहिजे लग्नाची बोलसाठी नाही बी. ओ अध्यक्ष मला लागले ना बुका माझं मी घेऊन बसणार आहे आता राजाभाऊ तर राजाभाऊ बघल असं कर नको एकटाच राहिलाय वाढ किती याला त्याला का उठवतोस आता बर बर वरतू तू म्हणता म्हणून ना राजाभाऊ ती पत्रावळी घ्या आणि करा चालू लगा चांगलं पत्र मात्र करायला लागलाय तुम्ही ओ असू दे अध्यक्ष तुम्ही ताट नाही आणलं माझं ताट आहे बरं, असू दे वाढ किती याला तरी बरं आणा अरे का कशात वा ते दुरान दुरान घे दुरून घे तिथं लक्या माझ्या आवडीचं नुसतं रस्ता तेवढा दे बर 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 हा. दे तू नुसता रस्ता दे पीस नको देऊ बर अरे पीस वाईस तरी घे की रे. नाही तुम्ही खायचं सगळं आणि अध्यक्षानं खायचं ए, अरे, 2 कोंबड्या तुझ्या वाटणी घ्यायच्या संपायचं मगच जायचं घरी नेतो की मी जाताना घरी काय नाही इथं नडायला तर खायचं मी- काय रे भाऊ बरोबर दोन बरोबर, दोन कोंबड्याचा मी रस्सा पितो काय सगळा काय नाही रस्सा पितो मी सगळा ए गिर पाहुणं घ्या लाजू नका एवढी मामा मोठी सांगते पार्टी ती. अध्यक्षानं केली या हं? अरे मामाची चपाती बिपाती की काय अरे, अहो देतो की मी तर रस्ता घेतो की जरा थांबा हा घे आलं का सगळ्यांची ताट व्यवस्थित सगळं आलंय अध्यक्ष तुम्हाला कशात वाढवू अरे मी नाही जेवणार अरे माझी शांती केली रे म्हणून मी शांत आहे आणि मला एक नाही 6 महिना आता मटन चिकन अंडी काय खायचंच नाही अहो, अध्यक्ष असं असतं का एवढ्या लांब आम्हाला पार्टीला बोलवलंय तुम्ही अहो, वजीरची पार्टी वजीर जेवायचं नाही म्हटल्यावर मग आम्ही कसं खायचं लगा सकाळी तरी बोलायचं नाही मी लगा एवढा लगा तामझाम करायचा तू लगा खाणार नाही एवढं आणलंस तू चिकन अहो आणलंय की तुमच्यासाठी आणलंय मी घरी जाऊन खाते की शाकाहारी नाही बसा बसा वाईच खा अहो, नाही अहो शांती केली आहे. शांती डबल करूया आपण नाही तुम्ही घ्या घेऊन ए बसला क्या मी आहे वाढायला वाढाय कोणतरी माणूस पाहिजे मागून वजिर्या असं पिलं पाहिजे भाऊ करा मामा चालू. पिस उचला उचलू हा बर आबळ करा हा. आबळ करा मामा आई जरा गरम गरम अजून अध्यक्ष हा. एकच नंबर बघा कुणी बनवलंय त्याच्या हाताची पप्पीच घेऊ वाटायला लागली राव अहो तुमचं लेंगवाल्या त्यानं बनवलं या ते ना हा, तुझ्या हाताला चव नाही निराळे पण आजच्या चिकनची चवच वेगळी बघा एक नंबर झालं वाटू का अजून चिकन वाडा 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 पाहुण्याने वाडा पोट भरून लगा क्या चट मोकळं झालं तुझं आई की आलं का ह्याला वाडा 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 दर गरम गरम प्यायचं रे सुट्टी देऊ नका आबा हा थोडा कट नको गट नाही वाढत हा, बस.
राजू घे घ्या तुम्ही तुला काय पाहुणे बघा पाहुणे हाय 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 बघा खावा खावा मेलेली कोंबडीची चव तुम्ही काय घ्या ना मामा यायला मेलेली पार वाळलेली कोंबडी चव लागायला लागल्या अवघड आहे बाबा यांचं काय अजून कमी जास्त काय अरे बाज की आता आता काय ओकू का पुढे इथं बर उठू का आता झालं आपलं उठा उठा हो हो बर हात कुठं तू याचं जा की मागे बर 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 हे चला पोरा ताई नवरी ओटा ये ना एवढं जेवलो काय अहो, आठवणच राहिले पाहिजे अ, अध्यक्षाची पार्टी आहे मामा झाले ना हो आता उरकत घ्या बाकीचे खोळामुली थांबवा येणार नाही मला आवरा लवकर काय गडबड लावली गडबड म्हणजे घेऊ दे की अहो भांडी काय काय ती भांडी कोण धुणार आहे हाय हाय बोलतोस तू कोणाशी बोलतोस कोणाची म्हणजे तुमच्याची बोलती मामा ओरखता घ्या भांडी घासायची सगळी तुझ्या जिबाला काय हाड आहे का नाही हाड आणि माझ्या जिबाला अख्खे बिस्किट वाडीत फक्त माझ्या जिबाला हाड आहे काय लागलाय बोला हे तू काय बोलायला लागलाय लय आवाज सोडावा लागलाय थांबा ते मला दावतच काय दाखवणार आहेस तू दाखवते की जे वाघाकडे जर काही पडतंय की नाही ते आपोआप खाली येते पार्टीला बोलवतो एवढी चांगली पार्टी केली वरणाचं बघा ही काय काय आहे जाऊन का ताईला तुमच्या ताई म्हणती माझा बा ढाणे वाघ आहे ढाणे वाघ आहे वाघाची कशी शिळी आहे जाऊ की ताईला पण तुमच्या आणि अख्खे बिस्कुट वाढीला तोंड ठेवायचा गरज नाही तुमची अध्यक्ष शांत शांत मला हात धुत शांत आवडा लवकर शांत कुठे चाललाय अहो थांबा थांबा खावा त्याला माप आहे का नाही उडा असं नसतं ना का बोलवायचं एवढ्या लांब पाहुण्याला पाहुण्याला गलती की बराबर लखन थाट्या बिट्या काय धुऊ नका थाट्या मामाच बा थाट्या धुणार आहे भांडी बिंडी सगळी नाही मामाच म्हणले मी लय खुश आहे तुझ्यावर आणि मी भांडी घासून देतो म्हणून मामा ओ मामा बोल की भांडी तुम्हीच घासताय ना हाय का ओ मामा असं का हो काय नाही लखन काय नाही असू थांब अध्यक्ष काय विषय येऊ ती स्वतःच्या मर्जीने घासायला लागली ती होय ना मामा तुम्ही स्वतःच्या मर्जीने घासताय कुठं फोरात ताप देतो लकन हा. मी आज सेवा करतो तुमची असू द्या मामा मी घासतो असू दे. अरे मामाची इच्छा आहे अरे दे. बाकीला त्रास दे नको माझ्याकडे. तू इथं बस शांतवानी राजा भाऊ हो? करा दे भांडी मामा गोळा करा भांडी गोळा अरे का पोरानो हे काय आहे? करा तांबी बिंबी सगळं घ्या घ्या मामा आता करा सुरुवात करणार फोडायचं हेवी करा पण इथं बघा घासणे नाही साबण नाही राहू दे आता. घासणी साबण माती घ्यायची खास रगडायचं तेलकट अजिबात राहिलं नाही पाहिजे नाहीतर आय घरात घेणार नाही ह्या मातीनं निघणार नाही निघतंय 2 वेळा घासू 3 वेळा घासू 4 वेळा घासू आपला काय काम नाही पण भांडी चकाचकच निघली पाहिजे ती अहो मामाला एवढं का काम लावायला लागलं तुम्ही अरे मी कुठे लावतोय मामा सुट्टा घासायला लागलाय मी काय म्हटले का मामाला घासा म्हणून मामा तुम्हाला भांडी घासा म्हटलं का मी नाही हाय का घासा हा लागा सुराला मामा या हाडक जर डाग तुमच्या शर्ट पडला तर काय होईल नग आपण काय होईल काय मामी मारल गुरागत म्हणाले कुठनं कळ दोन घाण करून आलाय घोरागत मारलंच पाहिजे म्हणून. टाकू का आऊ टाकतो की असं असं. मला कळालं थांब मी काढतो शर्ट थांब काढताय काढतो काढा अध्यक्ष काय करायला लागला तू मामा सगळं मी कुठं काय करतो या मामाच काढायला लागलाय कापड गाण होईल म्हणून आता मामाच घासतो म्हणलाय कमी घासू मामा लखन म्हणते मी बघ घासतो भांडी घासू का नको असू दे मी घासतो बघा इच्छा नसली तर मोबाईल लखनकडे देतो मी राहू दे अध्यक्ष राहू दे मी घासतो अध्यक्ष बर घासा लक्या, अरे पाणी उत की त्यातलं वाटा तुम्हीच मी वाटतो उत
ही माती घ्या. हो हो हो. अरे राजाभाऊ काय झालं हे, अरे काय झालं काय झालं काय का लागलाय कसली खुशी हे, श्रवण सांग काय झालंय ते हे, दुसऱ्या episode? त्रेचाळीस episode? अरे काय म्हणायचंय समजून असं सांग की अरे ते तुम्हाला तुला नाही कळणार ती प्रक्रियाच कळलं असेल बरोबर. घे रडून घे मामा घासा 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 काय निघाला पाहिजे पाक कसा भांडी का कसा लागलायसा अहो, उठा अहो मामा उठा उठा पिंकीला आवडत नाही तुम्ही भांडी घासलेलं वाटलं तर मी घासतो ही मोबाईल नको 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 तू का आली इथं? अहो उठा की चला घरी जायचं अगं आपल्याला ही बारकी पोरं कधी उरकणार? मी यांना जरा मदत करू लागतो. तू जा बरं ताई जवळ थांब. प्रेक्षक हो, आमच्या अध्यक्षानं आमच्या मामाला कसा माम बनवलाय हे तुम्हाला कळलं असेल. मला काय कळलं नाही, पण माझा मामा पण काय करता नाही. ह्यासनी कधी मामा बनवल हे ह्यासनी बी कळणार नाही. तर प्रेक्षक हो, आजचा जर एपिसोड आवडला असेल